नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण कुळकजाई या गावी आलेलो आहे. सीतामाई महिला शेतकरी गटास पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेत प्रथम क्रमांक तालुक्यातून मिळालेला आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. मॅडम, एक सांगा, तुम्हाला काय वाटलं? नमस्कार, मी सीमा दस कापसे, सीतामाई महिला शेतकरी गटाचे अध्यक्ष. आम्हाला खूप छान वाटलं. प्रथम म्हणजे आम्ही पाणी फाउंडेशनचे आभार मानतो की आम्हाला त्यांनी तिथपर्यंत स्टेज पर्यंत न्यायचं खरं कारण पाणी फाउंडेशन आहे. आम्हाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सर यांच्या हस्ते तालुक्यात प्रथम पुरस्कार भेटल्यामुळे त्यांच्या हस्ते आमचा सन्मान बालेवाडी स्टेडियम पुणे येथे करण्यात आला. त्याबद्दल खूप त्यांचे आभार. माई हे नाव का दिलं? नमस्कार, मी आसावरी उमेश कुलकर्णी, मुक्काम पोस्ट आमचा कुळकजाई. तर आम्ही ह्या वर्षी फार्मर कप 2024 आम्ही जेव्हा फार्मर कपसाठी हे केलेलं, नाव नोंदणी केली गटाची, तर त्यावेळेस आम्ही रावणगावला गेलतो प्रशिक्षणाला. तिथे शेतीविषयक भरपूर माहिती मिळाली. मुख्य माहिती अशी मिळाली की रावणाची 10 तोंडे, जे शेतात समस्या असतात त्या समस्यांना तोंड द्यायचं कसं ते रावणगावला शिकलो. पण रावण हा सीतेचा पळवून नेणारा होता, म्हणून आम्ही सीतामाई ह्या पुण्य भूमीत राहतो. आमचा वास हा सीतामाई च्या इथे सानिध्यात आहे आणि आमच्या गावाला म्हणजे ओळखतात जास्त करून ते सीतामाता मंदिर म्हणूनच. त्यामुळे आम्ही गटाला नाव सीतामाई दिले आणि ती जशी रावणाशी फाईट करू शकत होती तशी आम्ही शेतीच्या सगळ्या समस्यांशी तोंड दिलं आजपर्यंत. तो महिला एकत्र का आला? एकत्र आलो कारण की मोलमजूर भेटत नव्हते आणि शेतीत कामं करण्यासाठी रोज ह्याच्या दारात जा त्याच्या दारात जा, बायका काय एकत्र येत नव्हत्या. सांगून एका जणीच्या घरी 4-4 वेळेस गेलं तरी ती काय बायका येत नव्हत्या. आणि ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेतलं, ट्रेनिंग रावणगाव येथे शिक्षण घेतल्यानंतर मग आम्ही ठरवलं की ही आपण शेतीसाठी एकत्र आलंच पाहिजे. आणि मोलमजुरीचा प्रश्न सुटला नंतर एकत्र आल्यानंतर की सगळ्या बायका आपापल्या रानात एकजुटीनं कामं करू लागल्या, म्हणजे एकामेकींच्या रानात साथीनं. आणि आपल्याला अधिक चांगली करायची आहे. तर या संदर्भात तुम्हाला ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे का? हो, नक्कीच. नमस्कार, मी आशा विठ्ठल पांडेकर, सीतामाई महिला शेतकरी गटाचे सदस्य. आम्हाला रावणगाव येथे प्रशिक्षण दिलं. तिथं आम्ही घेतलं ते. त्यावेळेस आम्हाला शेतीविषयी भरपूर माहिती दिली त्यांनी की आजपर्यंत आम्ही पारंपरिक शेती करत होतो आणि तिथं स्मार्ट शेती कशी करायची आणि सेंद्रिय शेती कशी करायची याबद्दल आम्हाला माहिती दिली. शेती करण्यासंदर्भात तुम्ही प्रशिक्षण पण घेतलेलं आहे आणि मार्गदर्शन पण तुम्हाला मिळालेलं आहे. तर त्यानंतर तुमच्या शेतीमध्ये काळानुसार तुम्ही बदल करत गेला का? हो, केला ना. माझे नाव सविता दत्ता पवार, मी कुळकजाई इथून बोलते. आम्ही शेतीमध्ये बदल केला की आम्ही आधी सारे पद्धतीने शेती करत होतो, म्हणजे जुन्या पद्धतीने. तिथे गेल्यानंतर ना आम्हाला बेड पद्धतीने शेती करायची त्यांनी माहिती दिली व आमच्या इथे साध्या यंत्रानेच पेरत होती, पण त्यांनी आम्हाला बीबीएफ यंत्राने पेरा अशी त्यांनी माहिती दिली. त्यामुळे आपले फायदे होतील किंवा वाफ्यामध्ये पाणी साठतं ते साठणार नाही. बीबीएफने आपण जर केलं तर पाणी निचरून जाईल, हे आम्हाला तिथून पहिलं ज्ञान भेटलं आणि ते आम्ही ह्या वर्षी करणारच आहे. ते फायदा आम्हाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्ही खूप दिवसापासून शेती करत आहात, तर ती शेती करत असताना आणि आता ट्रेनिंग घेतल्यानंतरच शेती यातलं काय म्हणजे तुम्हाला फायदा समजला किंवा काय अनुभव आला? मी जयश्री विनायक नामदार बोलते. आता आम्ही बरेच दिवस शेती करतोय, पण आमचा शेतीत कधी फायदा झालाच नाही. पण आता आम्ही शिक्षण घेऊन आल्यामुळे शेती करण्यामुळं भरपूर फायदा झालेला आहे. आम्ही सगळीजण 15 बायका एकत्र येऊन सगळी शेती करतोय. एक दिवसभर काम करायला लागणार ते 1 तासात काम होतंय आणि शिवाय सगळी मजुरी वाचती, खर्च सगळा वाचलाय आणि उत्पन्न जास्त वाढले. एकत्र शेती करत आहात तुम्ही, तर त्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला का? हो, नमस्कार, मी राणी सावंत. खूप फायदा जाणवला आम्हाला. आम्ही बियाणं एकत्र महिलांनी खरेदी केलं, त्याच्यातून खूप फायदा झाला. मार्केटिंग वाटाणा काढल्यावर आणि एकत्रच सगळ्या महिलांनी एकत्र घातल्यामुळं आम्हाला 10-20 रुपयानं चांगलेच त्याचं हे भेटलं. त्यात फायदा झाला. आणखी बऱ्याच गोष्टीत आम्ही औषधाच्या दुकानात पण एकत्र महिला गेल्यामुळे तिथे पण आम्हाला चांगला फायदा झाला. अशा प्रकारे सगळं काही करताना महिलांना खूपच फायदा झालाय. त्याच्यामुळे एकत्र शेती स्मार्ट शेती.
आणि फायदेशीर आहे. फायदेशीर आहे. फाउंडेशननं तुम्हाला एकत्र येऊन शेती करायला लावलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं, ही फायदेशीर आहे का तोट्याची आहे? नक्कीच फायदेशीर. नमस्कार, मी रुपाली सर्जेराव सीतामाई महिला शेतकरी गटाची सदस्य आहे. आम्ही या गटात आल्यामुळे आमचं कमी खर्चात जास्त उत्पन्न निघालं आणि त्यासाठी मी सर्व पाणी टीमचे मनापासून आभार मानते. यासाठी आम्हाला पाणी फाउंडेशनच्या टीमने प्रशिक्षण दिलं. ते प्रशिक्षण आम्ही घेतलं, त्याचा फायदा आम्ही भरपूर केला. नंतर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन म्हणून बक्षीस नंबर ठेवले. त्यांच्या बक्षिसामुळे आणखीन आमच्यामध्ये ऊर्जा आली. आम्हाला काम करण्याचा आनंदही होतो. धन्यवाद. तुम्ही एकत्र येऊन सर्व महिला शेती करत आहात, तर काय महिलांना संदेश द्याल तुम्ही? आम्ही गटात येऊन एकत्र शेती केली, याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. आम्ही गटाकडून एक संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी एकत्र येऊन शेती केली पाहिजे, यातून भरपूर फायदा होतो. आता आपल्याला जे दृश्य बघायला मिळत आहे ते या शेतकरी गटानं गांडूळ प्रकल्प उभा केलेला आहे आणि सर्व या सदस्य या गटाचे आहेत. त्यांनी खरोखरच हा एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे. स्वतः खत तयार करायचं. प्रथमतः आम्हाला आफाम संस्थेने जे गांडूळ खताचे जे बेड आहेत ना ते दिले. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की बेड कसे भरायचे. मग आम्ही त्यात पूर्ण कुजलेलं खत, शेणखत, परत त्याच्यात पालापाचोळा टाकला आणि त्या पद्धतीने गांडूळ खत बनवलं. गांडूळ खत बनवल्यानंतर त्याचे जे मर्मी वॉश वगैरे, त्याच्यासाठीचे जे पाईप वगैरे, ते सगळं हे करून मर्मी वॉश सुद्धा काढायचं काम चालू आहे आता सध्या. गांडूळ पण ऑलरेडी त्याच्यात त्यांनीच दिलेली गांडूळ होती, ती गांडूळ सुद्धा त्याच्यात आम्ही सोडलेली आहेत आणि त्याला रोजचे रोज पाणी मारतोय, कारण उन्हाळ्यात त्याला पाणी भरपूर लागतं. आणि गांडूळ सोडल्यामुळे आता गांडूळ खताची प्रोसेस चालू आहे त्यांची. सीतामाई महिला शेतकरी गटाची निर्मिती कशी झाली हे आपल्याला या शेतकरी महिलांनी सांगितलेलं आहे. गटाचं नाव कसं दिलं आणि कसा आमचा प्रवास झाला, हा सर्व प्रवास आपल्या मानदेश भूषणशी बोलताना या महिलांनी सांगितलेला आहे. खरोखरच भविष्यात महिलांनी एकत्र येऊन शेती करणं किती फायदेशीर आहे हेही त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. या सर्वांना धन्यवाद आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.